तुम्हाला आठवते का, आपण शाळेत असताना आपली आई आपल्याला चपातीचे छोटे छोटे तुकडे करून द्यायची आणि ते भाजीला लावून खा असं ती सांगायची. आजकालची मुलं देखील तशीच आहेत. चपाती फक्त खाऊन येतील पण भाजी अजिबात खाणार नाहीत. तर त्याच्यासाठीच ही ट्रिक आहे. कारण आजकालच्या मुलांना फक्त तुकडे करून दिलेले चालत नाही, यांना शेप्सचं, कलर्सचं खूप ऑब्सेशन आहे. त्यासाठी अशी ही नवीन युक्ती. तर इथे मी 2 डोसे बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत मी हा पिवळा बटाटा आहे तो घेतलेला आहे. त्यातला कढीपत्ता बाजूला काढून घेतला आणि त्याला फोर्कच्या साहाय्याने छान मॅश करून घेतलेलं आहे. त्यात थोडीशी हिरवी कोथिंबीर मी ॲड केली आहे आणि ते आता आपल्याला डोस्यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि हे पसरवून झालं की आपल्याला त्याच्यावर आपला दुसरा डोसा जो आपण बनवलेला होता तो याच्यावर ठेवून घ्यायचा आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपले जे बाईट्स आहेत ते उघडले जाणार नाहीत. आणि इथे मी कुकी कटर घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर कुकी कटर नसतील तर तुम्ही नाईफच्या साहाय्याने हव्या त्या शेप्समध्ये हे बाईट्स कट करू शकता. तर बघू शकता आपले क्यूट असे फ्लॉवर शेपचे आणि स्टार शेप्सचे बाईट रेडी आहेत. तर याला तुम्ही डोसा सँडविच देखील बोलू शकता किंवा डोसा बाईट्स देखील म्हणू शकता. अशा प्रकारे मुलांना टिफिन दिलास तर ते पूर्ण भाजी देखील खाऊन येतील आणि टिफिन सुद्धा फिनिश होईल. याचसोबत मी दिलेला आहे इथे एक ड्रायफ्रूट लड्डू.